गवत भरायचंय. मोकळा ऊन पडत वाळत. लाईट काय काय माहिती. लय वाळू राहिलं गवत. आयला पाणी भरायचंय पण लाईट टिक नाही काय माहिती. आयला लाईट गेली वाटतं. आयला इकडून गिन्नी गवत राहिलो थोडं. वाळत वाळत सारखं लाईट टिकत नाही काय नाही. आता डिपी फिस गेला का काय पाहावं लागत. लहान कुठे मला भूक लागलेली फार. ते काही काम नाही करीत मला सारखं काम करावं लागत. आईला लाईट गेली वाटतं. तर गाय सकाळच्या पाणी पाजेल नाही काही नाही. सगळ्या तरळल्या असतील आता ना. गाय तरी पाणी पाहिजे. म्हाताऱ्यांना पाजले का नाही पाहावं लागेल. आता पाण्याचं देतो. लाईटच गेली सोडून देतो. आता जातो आता ना. गाय पाणी पाजायचं आहे. आता भुकायला लागली. धार कमी आहे. पोर घास कापते नाही चांगला. बडख कोप उपटून घ्या. सुनबाई अशी यायला को बोदड झालं. घसतीच नाही पोर. घसून देते नाही बायांना. काय करते पुरी लाडक्या केल्या. सुनबाईला म्हणलं का ती म्हणते घसायचं. घसता येत नाही. येतो घसून. आता काय करत तुझी घागर नाळाला लाव. पाणी सुट्ट या लागलं. अशी धार चमचम कराया लागली. लय भूक लागली आता आहे ना. 2-1 भाकरी खावाच लागत. चाय दादा आज नीटच बसली वाटतं. दादा गा पाणी पाजायला नाही का. साऱ्या सकाळच्या 1 वाजता आला. त्या काय पाणी नाही काय नाही. साऱ्या सकाळच्या आता पाणी मी पाहतो. काय पाणी. अरे बाबा बाबा पाज नाही तर तिकडं सोडून दे. काल खोबा गेला. हे सगळं पाज नाही तर ते विकून टाक. जाऊन दे त्या गाया तिकडे. मग लहान सांगायचं ना पाणी पाजायला त्याला. काही ते काय करताय सारे सकाळचं. अरे ते आलं तसं कवत आलं. मोबाईल खेळत का काय करत. पबजी खेळू राहिलं का काय सारखं त्याचा त्या मोबाईल मध्ये लक्ष आहे. काय करू मी. मग त्याला सांगायचं ना पाणी पाज म्हणून. मी तरी काय करायचं. पाणी भरून आलो. अजून जेवायला भाकर नाही खायला. अजून जेवायचंय मला. भूक लागली. बरं आता कनी जाय तू तेवढी ना गाय आण. आणि गाय आण पाणी पाच तेवढ्या. आणि हे करू आपण वय तेवढ्या जाय भाऊ. आता आण तू शाने. काय मला सगळं करावं लागत काम. काय नाही सगळं काय लाडून ठेवलं फार. काम नाही सांगते काय नाही. आता जातो. आता घेऊन येतो पाणी पाजायला गायन. काय फार वैताग आलाय मला तर. फार काय काय पाव काय काय नाही. आयला आता मला फार आहे ना आता चक्कर यायला लागली. आता जेवेल नाही ना त्याच्यामुळे फार आता थोडं वेळ सावलीला बसतो गाड्या. 2-5 मिनिटं दर्शक मग बरं वाटन मला. दर्शक सुंदरे थोड्या वेळ कचर. मग काय मला फार आता चक्कर येऊ राहिले. भूक लागली फार. उन्हा नाही ना असं हे झालं. नको नको झालंय ना. थोड्या वेळ बस 5-1 मिनिटं मग मी तुला पाणी पाहिजे दर्शक. बरं वाटलं दर्शक आता. अरे मोठ्या दादाचं पोरग काय करू राहिलं पण तिकडे. थांब थांब जातच तिकडे. काय गणपतराव काय चाललंय. लय सावलीत काय बसला. नाही भाऊ. काय आता फार चक्कर यायला लागले होते. मग थोडे बसलो खाली. का? आता काय करणार. लय सावलीत बसला निवांत. काय चालू लय निवांत काय गावड्या पाणी पाहिजे नाही काय नाही सकाळचं. त्याच्यामुळे मग बसलो येऊन. त्याच्यामुळे काय कुणी पाजलं नाही काय नाही. काय रे ते तुमचं लहान काय करतं मग. कंपनी पुढे कामाला. नाही कायच काय कुठं कंपनीत कामाला. घरातच झोपेल राहत. तुला माहिती का आता म्हाताऱ्याचाच लाड या. त्याला दिला तो 15-16 हजाराचा मोबाईल आणून. मग ते काय करणार. ते लाडून ठेवलं त्या म्हाताऱ्यानं. काहीतरी बारी दे आमक कर. सगळं काम तुलाच करावं लागत. काय तुला म्हाताऱ्याचं काय सगळं लाडून ठेवले त्याला. आणि पोराला सगळं काम तुलाच. दूध कोणाच नाव होय तू. त्याच नाव आहे. आणि मग काय चारा घालायला तू. दुधाचे पैसे घ्यायला तू. काय इन्कम रे तुला. मग पैसे कुठून आणणार तू.
हा मोठा असून काय फायदा नाही तो अरे मग तुला तर घरात इज्जत नाही तू मोठा असून काय फायदा आहे रे तुला पैसे ते दुधाचे पैसे त्याला आणायचे ना जाते मोबाईल त्याला तुला आहे का बटनाच तरी आहे का मोबाईल नाही ना. राव, तुला घरात इज्जत नाही काही नाही मोठा असून काय फायदा आहे रे मग तो पांड्या हा. राहिलं मग आता मी काय करायला पाहिजे रे? तू तरी सांग. मी तुला एक आयडिया देतो हा. तुला मी एक आयडिया देतो आता एक काम कर घरी जाय हम्म. आणि तुझ्या म्हाताऱ्याला सांग आमचं असं काही जमणार नाही भाऊ मला काही सगळं काम मलाच करून घ्यायचं तो तुम्ही लहान ठेवला लाडून हम्म. आणि ते सगळं त्यालाच म्हणे मला काम करू 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 इथं मी फार जाम झालो इथं पोटाला भाकर नाही टायमिंग हा. माय ना वाटे पाडून द्या म्हाताऱ्याला सांग असं तू घरी जाऊन म्हणजे कसं होईल तुझी प्रगती बिगती होईल असं जर राहिलं ना कवर तू असंच राहशील काम करीत आयुष्यभर असं घरी जाऊन सांग म्हाताऱ्याला. राहायला आता पाडावं विचारावं लागत म्हाताराला ना वाटे पाडावं लागत पण म्हातारा ऐकत का नाही काय माहिती आता आहे ना. आपण ऐक नाही तर तू काय म्हणशील आमचं चांगल्या घरात संसाराचं वाटोळ करू राहिला मा काय म्हणणं नाही भाऊ तुमचं सुखात चालू असेल तर चालू द्या नाही तू म्हणशील हा आला कोण आणि दिलं मा नाव बिव नको सांगू भाऊ मी तुला एक चांगला सल्ला दिला भाऊ नाही तर तू काय देशील मा नाव सांगून मित्र म्हणून सांगितलं तुला चांगलं तू काय मा नाव बिव नाही, तुमचं तो नाव नाही मी आता जाऊन विचारितो हा, ते विचारून घे म्हाताऱ्याला आणि येऊ का मग मी आता हा तू जाय मला आहे ना आता गा पाणी काय आता पाणी काय झालं एकाच्या याच्यात दिली काढी टाक आपलं काम झालं चला आता काय चाल भाऊ आता आहे ना सुंदरीला पाणी पाहिजे तो जातो म्हाताऱ्याला थोडं डोकं लावून पाहतो काय होतं. चाल सुंदरी सारं सकाळचं तुला पाणी पाहिजे नाही काय नाही मा पांड्या बोलला तो बरोबर बोलला मा काय हे होणार नाही प्रगती आता म्हाताऱ्याला डोकं जाऊन पाहावं लागत काय पाणी पाजली का मग आता म्हाताऱ्याला हे इकडे चाल सुंदरे चाल सारं सगळं पाणी नाही तुला ताण नाही लागली का पाणी पाजायचं आहे का असं चाल बरं. ये ग पाणी जनावर तसे माणसं तसे फार वैताग दिलं मला तर फार काय काय करावं काय काय नाही. अरे वो अरे नॉक हो गया यार जल्दी जाओ जल्दी जाओ जल्दी जाओ मैं गाड़ी लेके आया उधर चलो चलो चल चल अरे मार के जाओ मत डरता अरे मारा ना इसको क्या देख रहा है उधर काय 3 नंबर है 3 नंबर को बचाओ ना तुम किधर है 2 नंबर मरायचं गेम आयला मारायचं झोपलं बिपलं काय 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 माहिती मग पाहावं लागत 2-4 जण काय राहिले करून राहिलं काय नाही झोपले का काय. 3 जण राहिले हाताने अरे तेवढी मोटर डळवली असती मग मी जेवण करून हे झालं असतं ना. मोटर दे येरीत लुटून अरे एरीत कसं काय वाटतंय ना आता पाणी भरायचं भरायचं तर भरायचं. गेम चालू आहे, डोकं नाही खावर मार. काय गेम चालू होती नंतर खेळलं मग. नाही नाही जमणार मला नाही जमणार का बरं नाही जमणार तुला मला गेम खेळायची म्हणे का बरं मोटर तर चालू करून ते मला नाही माहिती ते इथं काय चालू मावलं तो काय मधीच रे तुला कर वय काम कर वय तूच कर थांब आता म्हातारे का जातो मी जाई कोणा जाय वय मी नाही घाबरत कोणाला पार दादा काय दादा 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 काय रे काय एवढं तो मी जी ओळखतो का म्हणजे सारं सकाळचं ते गेम खेळतो त्याला मी म्हणलो मोटर चालू करता ते मोटर सुद्धा चालू करीना म्हणे काय म्हणतो भाऊ काय नाही ते याला म्हणलं दादाला मोटर चालू करता तो म्हणतो इरीत लुटून दे म्हणे मोटर असं म्हणला मग काय सारं सकाळचं मी काम करतोय मला अजून हे नाही ते बरं. चला बरं सांगा त्याला काही समजून थोडं जबर गेम आहे भाऊ ही. आता चिकन डिनर एक झाला म्हणजे बस टार्गेट आपलं टार्गेट तेवढी अजून ओए अभी 1-1.5 घंटा और खेलेंगे बरं का मेरे को कुछ काम नहीं दिन भर मैं ऐसाच बैठता दादा काय रे कुठं काय हे काय ऑर्डर राहिला काय म्हणून राहिला मी मी नाही म्हणलो आज काही मग कुठं काय म्हणलो मी मी त्याला म्हणलं मोटर चालू करतो तो म्हणतो, मग मी इरीत त्याला लुटून म्हणलो दे. 2 मिनिटं दम काढ माझी गेम चालू आहे आज म्हणलंच नाही म्हणे 2 म्हणलो होतो मी मिनिटं 2 मिनिटं काय असं खोटं बोल राहिला रे तू हा खोटं मी काय खोटं बोलू मी म्हणलो असं करतो. नाही नाही मग गेम खेळायची मला मोटर चालू करून यायची तर त्याला सांगा ना मग तो काय करू राहिला त्याने आणि काय सारं सकाळचं काम करत होतो मग तू नाही गेम खेळत होतो म्हणलं मग भाऊ दादा हा. वय बर मोटर चालू कर चाल. नाही नाही मी मोटर नाही चालू करून ये नाही, फटकन. त्याला सांगा नाही मी जाणारच नाही अरे वय भाऊ मोटर चालू ते कर. काय काम करतो तो सारं सकाळचं जात नाही बसा तुम्ही इथं. मा नाही, ऐका नाही, एक मिनिट त्याला थांबा. सांगा इथं बसा दर्शक करायचं तर करा, मग नाही मी तर काही पा- नको करू ते काम अरे भाऊ आता असं कर तू जाय मोटर चालू करून ये तेवढी मी नाही जाणार मोटर चालू करायला सारं सकाळचं मी काम करून राहिलो तो सारं सकाळचं बैसेली मोबाईल झाले पाहतो आता.
मोटर आम्ही चालू पाणी भरलं करून काय दे. पाणी सुद्धा पाजलं नाही काय नाही मग मी काय करणार काय केलं का मला? आ, तू मोठा आहे, काहीच काम करीत नाही मी मोठा असून एवढं काम करतोय करणार आहे नाही काम. चालू कर, लहान आहे तो, त्याला काय समजत अजून. नाही मला आहे ना एक काम करा मला आहे ना वायली द्या अच्छा लय वायली राहू दे जाय वायली राह काय कामच करीत नाही काय नाही मी काय करणार मग मी राबायचं मला काय वायली लागत आहे. हे आई दादा पोर काय गवन मी म्हणतो इथं तमुखू नाही मला खायला वायली निघायचं. हा मला नाही माहिती भाऊ मला वायली लागत मला वायली द्या तुम्ही दादा तू शहाणा सुरताय ते येड्याचा काय ऐकतो. नाही मला अजिबात नाही जाणार नाही. खाऊन खाऊन याला चाललाय तो काय काम करतो काय झालं तू काय करू राहिला सारखा का जरी अरे मोबाईल दादा, गपला दादा तुला लाडून त्याला काही म्हणते नाही काय नाही काय यात पाहिजे झालं. मला नाही लिहून ठेवलं राव. तुला नाही अजिबात नाही जमणार ती सारखाचा बसलाय मोबाईल घ्या पाच सुद्धा नाही काय नाही हा मला लागत वाहिली काय करायचंय वायली राहतो पुढे राह. मला वाहिली द्या भाऊ काय कोणीच काम नाही करीत मी काय एकट्यानं काही हे करायचंय का सगळं मॅच पाहिजे हा तुम्ही काहीच करते नाही तो सारखा त्याला काही म्हणती सुद्धा नाही देतो सार सकाळचं बसली तू यो लहान आहे ना. काय केलं मला सांग. काय केलं मग अगं काम करतोय सारे जगत अजून हे नाही गावडा आणलं सोडून काय काम अरे करतो? तू मोठा पाणी आहे. भरलं तू शहाणा आहे. सार तू सकाळचं आई- पाणी भरत होतं तू काय केलं रे या गाडीवर जाऊन जार भरून आणला गावातून प्यायच्या पाण्यात मग काय उपकार केला का माऊ जार भरून आणला मला पाणी काय पाणी पाजलं मोटर चालू कर म्हणतो तू मोटर इरिटेट ढकलून म्हणतो तोच काम आहे ते मला थोडी इथं काम मग तू काय करतो तरी मला गेम खेळायचं काम चालू आहे. अरे हा गेम खेळू राहिला सारा जागा उठला का चालला जागा धड गेम मला सांग ना का बोलायचं? ए गावा बिया पाणी पाहिजे ना तुम्ही. मला नाही हा माहिती. मॅच पाजले ते काय बी पाणी पाणी सुद्धा पाजले नाही मी पाण्या होत होतं चारा बेरा टाकले वय झोपेलं होतं, मला कॉलेज होत सकाळी मग हा कॉलेज आहे कधी बाबा अभ्यास सोडून मोबाईलच पाहत बसतो काय हा कॉलेजचा अभ्यास राहत होतो इथं हा असा धड हा राहतो तसंच राहतो अभ्यास सारखा गेम खेळतो म्हणतो मोबाईलचा अभ्यास राहतो मोबाईलचा अभ्यास राहतो ते काय लय पांड्या म्हणला होता तेच खरंय गाडची जातो मी आता आहे ना अरे परा इकडे ये. अरे इकडे ये भाऊ. नाही मला अजिबात नाही मला वाहिलीच लागत अजिबात नाही जमणारच नाही मला वाहिली इकडे घ्यायची ये. अजिबात नाही जमणार पोरग गेलं बाहेर बैठक गेला पोरण नाही आता ना. ही दादा शाद येत काय म्हणू मला ए दाद्या हा. त्याचं ऐकायचं तू हे निघून गेला तो काउन्सला फार व्हायचा काढला राहिले त्याच्यात या अभ्यास कॉलेजचा अभ्यास चालू आहे त्याचा त्याच्यात. अभ्यास चालू आहे तो काय ये पा तुम्हाला दिसतं त्याचा या बाय. चालू नुसतं डिशम फाशिम करतो ते नाही ते नाही अभ्यास चालू आहे या बा कॉलेजचं मला सरांनी दिले अभ्यास चालू आहे सांगितलं सगळे मला बोलत आहे. गेलं म्हणे वाहिली निघायचं. मग अभ्यास मी नापास झालो मग तो त्याला काय रग लागायची इथं. तो आता वाहिली घ्यायचं म्हणतो मग काय करू मी. द्या वाहिली मा इथं काय अभ्यास सकाळचा तुम्ही बोला त्या ते बोला त्या सरपंचाला त्या बोलून काय करायचं बरं मला काय बोला ये बाय, ये जाऊ ते सरपंचाचा नंबर लावर नाही त्याला लावायला दर याच्यात दिसत तो गेला निघून आता. हो दाखवा सरपंच जाऊ द्या वाहिली निघाला काय आईला जाऊ. दार. सरपंच आहे का नाही काय नव्हती दादा. मलाच हात हॅलो? जाऊन अहो सरपंच साहेब आपल्या वस्ती यावं इकडं. बोला कोणाला बोलायची बोला हा या द्या वाहिली. अर्धा तास बर लागू द्या थोडा टाइम या मग इकडे आपल्या वस्ती या बरं का थोडं अर्जंट आहे मग सांगतो तुम्हाला या. हा बर या लवकर या. आज एखादा बकरा सापडा ना आडचा बकरा सापडा लागतो बरं की बकरा सापडून दे ना. अय, सरपंच दिसतंय बरं का गाडचं सरपंच काय आले का सरपंच कुठे चालले पांड्या खरं काय कुठं जाऊ राहिले? ते रामभाऊच्या घरी चाललो होतो. चाल बस. रामभाऊच घरी जायचं चला येऊ द्या मला चला रामभाऊच रामभाऊच्याच घरी आलो ना मग आपण. अरे गणपतरावचं घरी काय नो हो सरपंच मी नाही येत भाऊ मी चाललो नाही भाऊ मी चाललो भाऊ नाही मला नाही जायचं. बोलवलं आपल्याला आज काय झालं करतो? इथं? हा काय झालं नाही चाल 2 मिनिटं आपण बोलायचंय त्यांच्या संग. काय हो सरपंच या राम 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 बसा या बसा.
ए पांड्या, अरे इकडे ये. पांड्या बस ये. पांड्या बस बस. सरपंच बस. पांडरावला घेऊन आले का सरपंच? हा ते भेटला मला इथं वाटत, मग म्हणलं चल आता रामभाऊच्या घरी जायचंय, म्हणलं चल. काय लय फोन केला तुम्ही अर्जंट मध्ये, काय कळालं नाही काय नाही. ते काय झालं, आपले 2 शिंगरे सिंगर म्हणजे पोर. हा पोर असं म्हणा ना. मग त्या पोराने ना मला सरपंच ताण दिला होते. काय म्हणते पोर मोठं पोर वाहिली मागत. वायली मागत. हा अहो काय वायली मायले राव. ते लहान पोरग अभ्यास करत, त्याला तो शेवटच्या वर्षाला आहे कॉलेजच्या, आणि मोठा गडी तर ऐका ना. अहो आता त्याचं शिक्षण करू म्हणलं, आणि बहीण बा काहीतरी थोडस ये, पण मोठा गडी दम काढी ना आपला. आपण मोठ्याला म्हणा, अरे दादा काय वायली घेतो, लहानाचं लग्न नाही, कार्य नाही, काही नाही अजून. मग आणि आता हे जर मोठा जर वायली निघला तर मला सांगा काय होईन आता त्याचं वाला, लहानाचं कसं वाला. त्याच्यामुळं म्हणलं सरपंचाला बोलून घेऊ आणि 2 गोष्टी सांगू बा असं. राम भाऊ, आता वायली घेतलं तर चुली झाल्या 2, आणि तुम्ही आम्ही कोण, कसं व्हायचं सांगा बरं. आता गडी ऐका ना सरपंच. नाही जरी ऐकणार ना तर 2 गोष्टी समजून सांगा. आता मग तुम्हाला त्यासाठी बोलवलं, समजून तुम्ही सांगा त्याला. आता त्याचा जोडदार आहे, कोण कोण आहे, काय आहे, पाहू, त्याला बोलून घेऊ. कुठं गेला गणपतराव, कुठं आता गेला? तो काय गेला बरं राग इकडं पुढं खाली उसाच्या अंग जायले. त्याला आता बोलून घ्या लागन, आणि लहान्याला बोलून. पांडू, हा बोला. अरे त्या आपल्या गणपतला घेऊन ये तिकडे जायले. हा इकडं उसाच्या कटाला गेला. हा, हा. गणपतला बोलून आण बरं इकडं जास्त. काय गाड दिसून आलं, पाणी भरून. होय बरं, त्याला बोलून आण बरं, गोड बोलून आण जर सखी इकडं. सरपंच येईल म्हण नको. मग काय आता सरपंच काय चालू आहे? काहीच नाही, आता हेच गावाचं पाहायचं काही, याचं पाहायचं काही. आता तिकडं चालू होतं ते रोडचं कामाचं चालू होतं, हा गावात ते रोडच्या कामाचं चालू होतं. तुमचा आला फोन अर्जंट मध्ये, या इकडं बस. कुठे गेला मग गाई निघलो ना आलो मध्ये, तो पांड्या भेटला. हा मग आता काय झालं सरपंच, डोकं बंद झालं पोरांनी फार. हा नाही या गावड्या ते सगळं हे करून हा ना, नाही आता एवढं सगळा राड, आणि ते पोरांनी जरा आता एकच वायली कॉलेज घेतलं. चालू शेवटच्या वर्षाला होतं पोर, आणि ते आगावारी खूप बोलत. हा ना, जरा लहान जरा आगाव आणि हा मग ते आगावानी बोलत खूप, पण मोठा दम काढीत नाही. हा ना, लहान आहे ना. मला गावात बी 4-2 पाळा भेटला, असं हुंडळेलो आणि नुसता हिंडत राहतो कुंकडच्या. आयला मला 2-4 जण म्हणे बा पोरग थोडं जरा ये, पण मग काही माणसं आता आपल्याला सांगते नाही. हा ना, नाही बरोबर आहे ना. अहो म्हणजे पोरांच्या काही गोष्टी झाकायच्या राहत्या, काही हे करायच्या राहत्या, पण आता ते हा येड्यावानी करायला त्याच्यामुळं लागले. त्याला ते तंबाखू देऊ ठेवा सरपंच. तंबाखू नका देऊ. मी तंबाखू लय करून खात नाही ना. नाही? नाही तंबाखू खात नाही. बर मग आता येईन आला का काय पाय रे भाऊ, तो काय नाव रे, यो कोणाच आणला धरून? तिथं ग्रामपंचायत जवळ उभा होता, त्याला म्हणलं चल रामभाऊच्या घरी जायचंय, मग आला त्याला बी बसून गाडीवर. शिपाई बिपाई घेतला का नवीन? शिपाई नाही अजून, चाललंय अजून भरती करायचं काम, पण मग पाहू म्हणलं. त्याला हिंडतोय अजून संघ माया आल्या. बरंय बरंय. हा आयला माझ्या घरात तर कुणी ऐकत नाही, काही नाही. पांड्या म्हणला तेच खरं झालं. गणप्या चाय, गणपतराव! पांड्या आला. अरे, 100-140 काय बरं. रे, तो काय इकडे घासत काय करू राहिलं तू? अरे काय नाही भाऊ, बसलो होतो इथं लई. काय बसलं लय लय तो काय तर काय, तू म्हणला तेच खरं झालं. काय झालं? काय तो करा, लय कुणी सरपंच इज्जत द्यायला, होतो. कुणी ऐकायला मावलं, काय सांगू तू. काय झालं नेमकं? अरे काय वाईल घ्यायचंय खायचं काय तिथं सरपंच भेटलं मला रोड हा. ना. चल म्हणे ते रामभाऊ, मला काय माहित म्हातारच नाव रामभाऊ आहे. हा. पण चल म्हणे तिथे जायचं, आणि तिथे गेलो तो ते रामभाऊ म्हणायला लागलं जायचं गणपती. अरे मग आता सकाळी बांधलं भाऊ, मग आता तू म्हणे भाऊ मानाव ना घेऊ भाऊ, मी तुला चांगलं तसं नाही, मग तू चांगलं सांगितलं म्हणून मी त्यामुळे बांधलो तिथं. आता आहे ना. मग ते आज झालं, मग ते म्हाताऱ्याला फोन केला सरपंचाला, मग हा. सरपंच आला वाटतं. मग आता काय ते तुझ्या म्हाताऱ्याने तुला तिकडे बोलवलं, पण आता आई हम्म. वाटे बिटे चांगली करून घे. हा. हा. आणि मग काय नाव सांगू नको तिथं. नाही नाही. हा कसं तुला चांगल्यासाठी सांगितलं, आपलं कोणाचं चांगलं व्हावं त्याच्यामुळे हा. आपलं उद्दिष्ट आहे. तसं बरोबर नाही आहे. नाही, तो नाव नाही सांगत, हा. पण मग पण आता ते चला आता ते बोलावं तो- लागेल. हा चल तो मात्र निघाला रागा निघून. हा मग आता काय वैतागलो होतो चला, बाबा, आता बरं मला आता दे काय ना, सांगतो. चल तिकडं आता. चल बरं. बोल तुला. अरे घास काय थोडी तर इकडून ये असा काढा ना थोडाफार. घास भारी आला बरं का, गाडच होतो. अरे मग आता पाणी भरावं लागत त्याला, तेव्हा हा, मग हा. येणारच असं. कष्टच पडेल. मग? चला आता तिथं फक्त मान काही नको सांगू. चाल ये खाली वाकून ये, डोक्याला फाटी लागेल. हा.
या पांड्या आले का या या इकडे आलं घेऊन तुमच्या पोराला आता काय बसला होता या, तिकडे, या, पांड्या. रांगा वाटताय का रुसून? या. राम 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 सरपंच. राम 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 बसा बसा ना तुम्ही. बसा बस तुम्ही नाही नाही बसा बसा. बसा सरपंच सारखं नाही बसतो ना खाली. नाही, बस बस अरे अरे बस बसा बस मग त्या लहान्याला घ्या ना बोलून आता इथं मग नाही आता तुम्ही ना आता हे मोठं पोर आलं तुम्ही दोन गोष्टी हे करू लहान जर भांड गुदळी आले भांड गणपतराव काय भानगड आहे काय रामभाऊचं काय चाललं तुमचं नाही नाही काय मला चाललं? ना वायली घ्यायचंय ते काय लहान आहे ना काय अजिबात काम करीत नाही काही नाही. अरे पण आज चुली झाल्या दोन आणि तुम्ही आम्ही कोण कायला वायली घ्या आणि कायला हे करत्या नाही नाही ते जमणारच नाही तो कामच करीत नाही अजिबात नुसता मोबाईल पाहत राहतो. हे त्याला काही म्हणती नाही काही नाही. मग आता ह्या असं ह्यो गडी काय ऐकायला तयार नाही नाही तुम्ही सांगा दोन गुण तीन समजून सांगितलंय पण मग आता तो जर ऐकायलाच तयार नाही तर लहान्याला घ्या बोलून आणि पाहू मग आता लहान्याचं काय मत आहे त्याचं काय मत आहे दोघांच्या विचाराना आता लहान्याला काय समज आहे? सांगा तुम्हीच सांगा बरं नाही ते काय हाय काय लहान आहे तर काय समज नाही त्याचं लग्न न काही लहान्याला आता नाही. याला समजत याला याला आता करायचं. जायला म्हणलं मोटर चालू करतो तो म्हणले इरिटेट ढकलून म्हणे मग सारखा गेम खेळत बसतो काय करायचं म्हणे मी आता सगळं काम सरपंच करायचं. त्याला जर समज असं तो इरीत मोटर टाकीन आता मोटरच इरीत ये हा. आणि तो इरीत काय टाकी विहिरीत ढकलून द्या म्हणतो मोटरच मुळात विहिरी मग मध्ये तेव्हा यांचं काय आहे? नाही गणपतराव सगळं मलाच काम करावं लागत आणि तो काय अरे करीत नाही, पांड्या काय खरं नाही, आहे का काय नाही? आता? खरंय काय खरंय हो? अहो मी किती दिवसाचं पाहतो हा एकटाच काम करीत राहतो तुमचं ते लाडून ठेवलं तुम्ही ते लहान बरोबर आहे की नाही भाऊ, भांडू भाऊ? जायचंय भाऊ ते आयला यो सरपंच कुठं सापड यो हा, कुठं होतो हा? भेटला मला यो म्हणलं म्हणतो आता लाल पण लाडू हे पांडू भाऊ विचारा बरं काय भेटत नाही मला मी सार काम करतो तो काही करीत आता नाही. कधी ते- दिसतं का पांडू भाऊ वावरात दिसतो का तो? सरपंच ते उठत कॉलेजला जायचं सकाळी उठायचं आंघोळ करायची काही काही यायचं न चहा प्यायचं हा, आणि आता ते निघून वाटे जायचं. घ्यायचे. बरोबर मग आता तो संध्याकाळी येतो कधी कधी मग आता हे जनावर मोठा चालत करतात ते आलं मग थोडंफार करते पण ते हा. मोबाईल घेतो मोबाईल मध्ये अभ्यास आहे का काय आहे आता काय आपल्याला कळत नाही, वाजत कधी कुचकुच वाजत तर आपल्याला समजत नाही नाही ऑनलाईन झाल्यापासून पोरांना राहतोय अहो, मोबाईल काय ते मोबाईल ऑनलाईन अहो, झाल्यापासून आपल्याला सारखे मोबाईलला गेमच काय- खेळत आणि अभ्यासाचं काही नावच घ्यायचं नाही काही नाही. सरपंच मार्क बाबर त्याचे नापच मी होईल ती. म्हणतो जर आपल्याला दिसत हे नंबर त्यांच्याकडून करून घ्यावा लागला तुमचा नंबर त्या लहान आहे पोराला म्हणलं लाव फोन तेव्हा त्याला लावून दिला काय सांगायचं नाही ना. अभ्यासाचं नाव खाली नापास झालं ते म्हणजे अभ्यास करतो कायचं काही नाही तुम्ही बी म्हाताऱ्याच्या तोंडाकडे थोडंफार पाहायला पाहिजे ना नाही ना तो म्हणजे अभ्यास करतो कायचा अभ्यास करतो नापास झालाय तो नुसता मोबाईल खेळतो मग गेम आता- खेळत बस आता काय मला काय फोन करणार? म्हणे मला पास झालं दादा 50,000 रुपये भरायचे त्याचे 50,000 कायचे भरले. पैसे भरायचे कायचं काय नापास होईल तू मग आता कसं करायचं तुमचा काय विचार आहे आता नेमका तिकडे जातो पैसे उडीतो कुठे हे नाही होत काय हे नाही होईल तू पास नाही होईल मग आता कसं करायचं कसं पण मग आता मला काय त्याला जर काम सांगितलं तर म्हणतो नाही नाही मला अभ्यास आहे ना, अभ्यास आहे मला मला काय माहिती मी आपल्या इथं उठायचं गावड्याचं पाहिजे कॉलेज कुठे ते माहिती नाही रामभाऊ पण मग आता याचं करायचं कसं आता हे मोठा पोरग ऐकायला तयार नाही तुम्ही आता- म्हणते आता वायली द्यायला नको मग आता करायचं कसं आता तुम्ही एक काम तो करा. कॉलेजला जात नाही काही नाही बरं का? नुसता मोबाईलच तुम्ही ना- गेम खेळत राहतो थोडस ऍडजस्टमेंट करून त्याचं थोडं दाखवून करा हे आता मात ऐका ना आता तो जर ऐकायलाच तयार नाही मी आलोय मी समजून सांगितलं त्याला पण तो जर ऐकतच नाही तर आता नाही भाऊ, करायचं मला कसं? वाईट लागत काही करा मग मी ना लहान आहे पोराला घेऊन यावं बरोबर आहे, नाही हो, लहान्याला बोलून घ्या बरं लहान्याला बोलून घ्या लहान्यांचं आणि दोघांचं करून घेऊ दाद्या दाद्या इकडे ये. अरे इकडे ये. काय खडखड करू राहिले सकाळ हा खडखडाचे तोय भाऊ इकडे ये. मला अभ्यास फोन वर मी नाही आलो. हा इकडे ये गडी भाऊ इकडे काय म्हणते हा, ये मला तर इकडे अभ्यास बस. तुला काय म्हणते ये सरपंच काय म्हणत्या काय दादा, म्हणत्या? सरपंच तू काय पास झाला का आले नापास झाला दुसऱ्याचं हे करायला खटापटी खाटापट्टी पण मग आता जर मला फोन केला पाहिलं मला- कसं बोलतो सरपंच या- पाहिलं का म्हणजे यांचं नका ऐकू तुम्ही हे आम्हाला इथं त्यांनी हे फार नाही. मला खायचं अवघड केलं ए दाद्या मोठे माणसं बात नाही नापास काय नाही झाला बोलायला ते. नापास कायचं काय तो 50,000 भरले आता
कोण मग आणि दाखवत नाही. आपलं गणू म्हणतो नापास झालं म्हणे नाही, पोर. नाही, त्याला नाही माहिती, त्याला काय कळत हा, नाही. कुठं तुला काय सांगायचं? कळत त्याला काय कळत काय नाही मोबाईल मध्ये हो तो ते हे दाखव बरं सरपंच सरपंचाला दाखव बरं. दाखवलं मग शिकण्यात सरपंचाला दाखव ना. दाखवतील पाचशे का नापाशी फोनची चार्जिंग संपली मग उतर. आपल्याला लगेच चार्जिंग संपली. संपत्ती भांडणात 50,000 भरले आपण म्हणतो नापास झालं भांडणात काय रे पाच तुझ्या वहिनी मायला झाला, ते? पाच वहिनी टाकलं, फोन स्विच ऑफ झाला. भांडणं नका करू भांडणं नका करू सामंजस्यानं घ्या थांबू नका दादा. मोठा आहे म्हणतो वायली लागत काय सामंजस्यानं बोलत घ्या आहे मला तू? अरे मग तू काय जर करीत नाही मग काय करणार काय नाही तो, तुमची थांब, चाल वाहिली घ्यायची. मागत पाहा तुम्ही. आधी एक काम कर या बियाण्याला द्या वाहिली काढून मी त्या फुकण्याला राहतो, द्या मला वाहिली नाही काढून. राहायचं इथं. ते फुकणं जाऊन दे हे जाऊ दे मी आपलं आपलं मस्त बाजू रामभाऊ तुम्ही कुठे राहता मग कोणत्या परत राहणार मी गाय बिया विकून टाकीन सगळं मग काय काय करणार करायचं? ते? मग नाही, नाही, मला काय लागल मी ती दुधाची गाय मला काय लागत मला ती? दूध प्यायला लागत मला नाही. नाही, दुधाची गाय लागत ती. दोन काय आहे दोन गाय मला दुधाची गाय लागत ती. याला खातील त्याला खातील. मला संध्याकाळी सकाळी दूध प्यायला मला काय लागत नाही नाही मला दुधाची गाय लागत ती. तुम्हाला मी नाही, जमणार सांगतो. नाही ए, मला. जाऊ, अजिबात जाऊ, नाही, मला जाऊ, दुधाची जाऊ. गाय लागत ती. याला खाटी देऊ त्याला दुधाची देऊ मोठ्याला दुधाची द्या त्याला. हा, मला याला- दुधाची लागत दादा. ह्यो नाही, नाही, मला पण ह्यो दुधाची लागत. याला- नाही मला दुधाची लागत मी दूध पितो याला तिथं. आताच खर्च कालच 50,000 भरून आलो मी जमणार नाही मला याच्या दुधाची गाय याच्या लागत. जवळ दिले भरून नाही मोठं भर म्हणे मी जाऊन येतो म्हणे तिथं भरून यो म्हणे नाही माय कधी गाय नाही याच्या घेईल. दिले काय 50,000 नाही नाही तू थांब मग तुला तुम्ही खाटीच सांगा. देतो. मग काय कोणाच्या विश्वास ठेवावा? नाही नाही आता या गायची वाटप करायची कशी आहे? हा म्हणतो मला दुधाची गाय हा लागत म्हणतो ती दुधाची सरपंच मला. मला दुधाची नाही नाही मला लागत ती मला घेईन तर मीच घेईन दुधाची गाय गावा पांड्या बाय का साठी? पांड्या दुधाची गाय घेईन तर मी त्याच्या घेईन. दुधाच्या गाय किती तुमच्या दुधाच्या गाया 5 आहे. पाचशे मग आता कसं करते मग ती जास्त दुधाची मला लागत नाही 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 तुला कसं काय जास्त दुधाची मला तुला काय दूध लागत रे प्यायला लागत, भाऊ. दुधाची दूध दुधाचा पित पगार. नाही काय नाही पण तुला दुधाचा पगार देईन. अरे दम धरलं तो पार तो अरे, दादा, लागत, सांगू राहिलो त्याला. मारू नका आता काय करा यांना जमिनी देऊ बर. यांच्या पद्धतीने करतील मग ती बाकीचं येरी जवळची जरा- जमीन मला द्या दादा. मला- हा हिरवी जाऊची तुला रे वा रे वा हा, ती येरी जवळची मला द्या बरं का. ते माथ्यावरली ना ती, हा, याला हिरी जवळची मुरमाटाची जमीन ती लागत याला नाही. द्या. तुला काय तू नापात नाही, नाही. दादा, नाही, नाही, दादा. नाही नाही हा पाणी भरायला नाही धर हा याला काय हिरवी जवळची लागत ती. याला पाणी भरतो गाय सांभाळतो मग याला हिरी जवळची जमीन काढ लागेल. मला लागत येरी जवळची आता पाणी सर असेल. ते असं आहे बरं का या मोठ्या पोरांना दम धरला असता थोडंफार चाललं असतं आता हे फुकणीचे वायली मागा त्या यांना काय हा ना हा? नाही नाही घरचे वाहिलीच लागत आता ते म्हणते वायलीच लागत मग आता करायचं कसं? काय आता तुम्ही पाहा मग आता आपलं काय मला येरी जवळली याला लागत. पैसे हा हिरी जवळ तुला काय लागत बाहेर जाता येत नाही तुला काय नाही लागत यांच्या मुरमाची घे तुला. तुला बाहेर येत नाही का तिथं हिरी जवळची लागत तू काँग्रेस तिथं काँग्रेस ती घे तू मी तू काय घेती माळावरली वाटे ना वाटे असे होईन या बा वाटे केले लहान्याला वाटा उचलायचा अधिकार राहील. बर तुम्ही माझ्या वाटे वाटे मोठा करणार हा आणि लहान्यानं वाटा उचलायचा त्याला जो लागन तो. मला जो लागन तो हा मग मोठ्यानं आता वाटे करायची कशी करायची तशी. उभे कर नाही तर आडवे कर आपल्याला जमीन घ्यायची ती म्हणजे हा पाहू उद्या आले येरी नको जवळची जायचं. वीस. नाही काही आता रामभाऊला बी ठेवा लागेल ना हा, मग नुसतं तुमच्या तुमच्याच काय करायचं नुसतं? त्यांना जमीन ठेवा देऊ ना मग त्यांना काय लागत आता म्हातारा झालं फार तुमच्याच पुढे करायचं. त्याला हा, लागेल ना तुमचं लहान म्हातारपणाला. काय म्हणून राहिलं पा याला शेंडून हात फिरवला लईला हा? आडाच कसं करते मग आता जमिनीचं कसं करते? आणि ती येरी जवळली माल द्या. नाही तुला कसं वाटे काय हिरी ते जवळ काही तुला नाही, जाते? वाटे त्यांनी केले तर अरे मग तुला कशी काय येईल सगळी रे दादा मी सांगू राहिलो होता मला दुधाची कसं गाय करता येरी मग? जवळली जमीन लागत कोणची घ्यायची तुम्हाला? आम्हाला नाही हिरी जवळची मला. नाही जमणार मला येरी जवळ लागत. अजिबात नाही जमणार नाही, तुला नाही, काय लागत नाही. हिरी जवळची सरपंच सरपंच. हिरी- जवळची जमीन तुम्हाला रामभाऊला राहू द्या रामभाऊला राहू द्या हिरी जवळची जमीन रामभाऊला राहू द्या. दोन्ही त्या- खाट्या यांना देऊन त्या टाका. मुरमाटाचे तुकडे आहे ना, आणि याला 4 दिवस पाणी आणि मला 8 दिवस पाणी राहणार ते नाही. तुला कसं काय 8 दिवस पाहिजे कस काय तुला नाव सांगायचं? लहान आहे, लहान आहे. हा लहान आहे तुझं नाव सुद्धा आहे का तुला 8 दिवस नाही, याला लागले. 4 दिवस पाणी आणि मला 8 दिवस पाणी नाही असं नाही होईल. नाही असं नाही होणार. 4-4 दिवसाच्या पाळ्या राहील नाही नाही दोघांच्या. 4 दिवसात नाही मला 8 दिवस लागल. ए दामरा जे नेसते खडखड आता असं करू हे दोन्ही पोरांचं आहे ना खरं का नाही बर. पण मग आता याच पुढं एखादी छोकरी पाहावं लागेल हा याचं बी करावं हा, लागेल आधी. मग एखादी छोकरी मी आणि पळून नका टेन्शन घेऊ. पाहिलं का? पाहिलं का? पाहिलं कसं चालू आणि बोलतो आता काय मा मा हाणू नका, नका. लाडून ठेवला ना तो त्याच्यामुळं नाही नाही हे वाट्याचं करून घ्या. सरपंच ऐकत नाही जाऊ दे आता वैतकलो मी बी ना बरं का
आता तुम्ही ना यांना कसं करायचं द्या करून बरं, बरं, मोकळं मटाचा करून तुकडा द्या. त्यांना दोघांना राहू द्या आणि इरी जवळचा तुकडा तुम्हाला घ्या. हा द्या बरं वाटून, चला त्यांचं आता वाटून देऊ आणि मोकळी व्हा. इरी जवळचं तुकडं तुम्हाला राहू द्या आणि Pipeline दोघांना काढून मुरमाटाचे द्यायची दादा. तुकडे. दादा आम्हाला मग त्या पाईपलाईन कर, नाही तर तू तिकडच पहा आता उद्योग. चला. पाईपलाईन ती एक पाईपलाईन आहे का ती आधीची ती पाईपलाईन मला याला स्वतःची त्याला करायला लावा त्याची नवीन पाईपलाईन नाही अजिबात नाही जमणार, पाईपलाईन येतून पाणी अजिबात नाही जमणार. असं- असं- नाही मी असं- पाणी ती देणार बिगर येतो तू घे, पाईपलाईनच मला लागत. जमणार नाही ते मुरमाटाचा अर्धा तू घे बे ते. नाही नाही pipeline अजिबात नाही तुम्ही जमणार, यायला- नाही नाही अजिबात नाही दादा जमणार. याला सांगा नाही हानीन मी दादा तू आता मोठा भावाला आणणार आहे तू. मग मी हानीन तरी मग असं काय पहा आता मोठ्याला हानीन म्हणतो. सरपंच तुम्हीच टाका 2-3 टोली, मी तर म्हणतो. असं नाही चालत, ते मोठा दाटा भाऊ आहे निदान. मग अरे आता पाहतो मला तो, तुमच्या बिना एकाच नाही कथा का बोलतो. असं घ्यायला बिना याचं मग पाणी मला आदत कमी झाला पाहिजे तो मोठा आहे तो काही रिंग काहीतरी माझं नाही. काय पैसे घे एवढं करायला मग आता काहून? तो शिक्षण चालू आहे, अजून शिक्षण करायचं, सरपंच एवढं करायचं जमणार भानगडी. आपल्याला. लहानपणापासून तो काम आता मी काय करायचं मग, तुला जर उन्हाळ्याच्या याचं दिलं तर तू नवीन पाईपलाईन कर ना मग गंज मी कुठं आणायचे पैसे लगेच. हा मा काय पैसे दुधाचं वागत होता, मा काय काय होत. तो बायको तर मंगलसूत्र एक मग हा ऐका, आता असं करू. ए गप्रे दादा, आता सरपंच हा ना. काय करू, थोडं बागेती लहान आहे द्यावं लागतं, लग्न करायचंय आपल्याला. मग मला पोरगी भेटेल का दादा आज काय करते बागायती पण मग त्याला दिल्यावर या ना काय मग मी काय करायचं. करायचं? लग्न होईल ना दादा आता त्याच्या मागं संशय आहे. तुम्ही आज कमी करता सगळे हो. वाटे अय, भांडे तू ग बस काड्या लावायच काम नको त्याचं लग्न होईल मला लग्न होईल मी चांगलं सांगितलं. ए, नाही भाऊ, पांड्या पांड्या म्हणतो, बोल, ते बोल, बरोबर बोल, राहील. बोल. हो, पांड्या काय सरपंच म्हणतो मग. पांड्यानेच आग लावली इथं येऊन जायची आग लावायला. काय आग लावली त्यानं, त्याचा काय पांड्या, संबंध तू आहे? थांब, तू थांब, तो गेमच करतो बाहेर भेटतो पांड्याचा काय संबंध आहे? पांड्याचा काय संबंध आहे? पांड्या आता भेटला मला इथं, त्याला आणलं मी अरे गाडीवर सरपंचानं आणला पांड्या. कायचं काय? मध्ये मध्ये बोलू नका पांड्या आमचं घरातलं चालू आहे तू आता काय बरोबर बोलत आहे ना, तू कुठं काय म्हणून राहिला? अरे पांड्याला सरपंचानं आणलं, त्यांचं काम होत. तुमचं भाऊ तुमचं चाललं भाऊ. आपण चांगलं सांगितलं. नाही हो पांडू भाऊ, तुम्ही बरोबर बोलत काय. मग आता मला बागेत लागन दादा मला लग्न करायचंय बरं असं करा, हा. 2 बिघे याला द्या बागायत, 2 बिघे त्याला बागायत द्या, आणि बाकीचे ते 5 बिघेतले का त्याला ते दोन बिघे द्या आणि 3 बिघे मला द्या तुला का बरं 3 बिघे? मग ते 5 एकर मध्ये मला जास्त घ्यावं अजिबात लागेल. नाही, निमा निम होईन ती. नाही नाही निम नाही होणार काही नाही, नाही. काही राम भाऊला राम द्यावा लागेल ना. तुम्ही असं काय करताय? नाही सगळं राम तुम्हाला वाटून घेतल्यावर त्यांनी ते काय खराब करायचं? यायची जमीन तिकडं ते गाड्या लावत्या लोक ती कमी येईल मला ते जमणार नाही 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 अजिबात नाही जमणार. नाही नाही मला जास्त आता लागेल. बरं येऊ, आणि गायचं काय करू, याला 2 देऊ त्याला 2 देऊ. बरं. हा, ते दुधाच्या का? दोन्ही मला लागेल नाही, नाही, अजिबात त्या नाही. दोन्ही खाट्या याला देऊन टाक आणि खाट्या नाही घेणार. जमणार नाही मला दोन्ही दुधाचे लागायचे त्याला दोन्ही खाट्या देऊन टाक अवघड आहे या पोरांचं. काय करावं मग आता? मला दुधाच्या गाय मी सोडून देईन नाही दिल्या तरी नाही, नाही, मला लागत दुधाच्या. दुधाच्याच लागत काय नाही रे करावं? भाऊ, मला लागा द्या ना. नाही नाही तुला काय कळतं डेअरी माहिती का सही करता येते का डेअरी करीन ना मी. हा तुला अंगठा देतो तिथं जाऊन अरे मग देईन ना मी, जरा काय आता झालं? दुधाला ये. बघा, सगळं दुधाला मी याच्याकडे. जातो मी याच्या- पैसे याच्या- जातो. नाही नाही मी जाईन ना मग, मला काय घालतं नाही येत का? डेअरी करायला लाभ आहे माहिती काय? आहे का डेअरी कुठे आहे? माहिती आहे. महिना माहिती मग दूध घेतले. हा माहित झालं मीच डेअरी दूध मीच घालतो पैसा पाणी सगळं मीच आणतो आणि याला काय दुधाची गाय नाही नाही मला लागा दुधाची पाणी काय. भरताना पाणीच भर दुधाच्या अजिबात नाही जमणार. डेअरीचं मायाकडचे गाय बिया पिळायचं आणि मी दूध घालून कसं करते मग आता? ता, तुम्ही करा बरं सरपंच, याचे मोठा करीन, लहान होते, काय करायचं करा, पाहू एखादं दिवस. ते तुमचं लहान आहे. मोठ्यानं वाटे करायचे आणि लहान्यानं उचलायचं. करा बरं तुमच्या हिशोबाने नियमाने करा. करा भाऊ. हा, मोठ्यानं वाटे करायचे आणि लहान्यानं उचलायची. जो वाटे होईल लहान्याला, तुला काय, त्यानं जे वाटे केले 2 वाटे मोठा असला तर तू तो मोठा वाटा उचल ना. हा कर उचलायला वाटे तू कर. ना. तू वाटे कर मग आता काय हिरे हवायचे 2 बिघे मला होतो, 2 बिघे तुला. हा ते तिकूनचे का जे पाईपलाईन साईडला ते मला लागल नाही ना, पाईपलाईन सांगितलं तुझंच काय तुला जाईल. मग मला येईन ती मला घ्यायचंय म्हणे वाटा उचलायचा अधिकार मला आहे मी घेईन पण मग पाईपलाईन वाटतच काही. मग तू घे अर्धी इकून करून घे नवीन पाईप दोघांनी थोडं समजून उमजून करून घ्या आता. पाणी तुम्हाला- देऊ शकत नाही तो माझ्या वावरात सुद्धा येऊ शकत नाही परत. नवीन असं कसं काय pipeline मग कर. पाईपलाईन त्याला गेलो मग कसं काय होईल? पाईपलाईन तर करावं लागेल ना तो करीन वावरामध्ये. ना नवीन पाईपलाईन अरे येड्या फुकण्या, एकच ठेवा लागेल, 2-2 दिवस, 3-3 दिवस, मग मला 5 दिवस पाळीन त्याला 4 दिवस पाळीन असं कसं होईल? कारण माझ्या वावरात पाईपलाईन आहे मग त्याला 1 दिवस कमीच द्यायला पाहिजे ना. मग नाही ना, तो आता मी घेतो ना. सरपंच काय तू बा? नाही मला उचलायचा अधिकारी पाईपलाईन
सगळं उचलायचं मला अधिकार आहे. पण मग आता हो, सांगा तुझा समजून अधिकार आहे, त्याला. पण वाटा केल्याच्या नंतर तुला जो घ्यायचा तो घे, पण मग त्याला पाईपलाईन आणि त्यांनी सारखं हो, वाटा पांडू तर करावं लागेल ना. मग देऊ ना त्याला, देऊ ना 4 दिवस देऊन मी 5 दिवस घेणार. काही करणार नाही पण ते सगळं त्याच्यात ओढून घेतो. जमणार नाही. असं ना करू, सांगा सारखे वाटे सरपंच. 4-4 दिवस दोघांना पाळी राहू द्या. सरपंच ऐकू आपण, सरपंच करतील बरोबर. 4-4 दिवस राहून द्या दोघांना बी. शहाणवाणी राह ना भाऊ. मला जे करायचं ते करणार आहे, तुम्ही काही बोला. 4-4 दिवस पाळी राहू द्या दोघांना बी. हा. आणि ते 2-2 तुकडे ना, हा. ते 2-2 बिघे दोघांना वाटून घ्या. हा. आणि ते 3 बिघे काय आहे ना ते रामभाऊला राहून द्या. बरं चालेल. आणि अशा पद्धतीने वाटे होईन आणि त्या दोन्ही दुधाच्या गाय मीच घेईन, खाट्या गाय याला द्यायची. नाही नाही, सरपंच बाकी सांगतील काही तसं सांग- करतील. नाही, असं कसं काय जमन तुला दुधाच्या दोन्ही? गाय मलाच लागत आहे. ते नाही नाही, बाकी दोन्ही कसं काय तुलाच लागते? जमिनीचं काय आपल्याला ते नाही, जाणतं नाही मी. दूधच ठेवायला द्या. हा, एक खाटी गाय तुला, हा. एक दुधाची गाय तुला, एक दुधाची गाय तुला आणि एक खाटी गाय तुला. हा बरोबर 4 आहे. गाय गेल्या. एक उरली जास्त दुधाची रामभाऊ देऊ. रामभाऊ राहते ज्यादा दुधाची एक. हा, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. कारवड आहे ती मी घेणार. आता कारवाडीचं काय तुला मध्ये लागलं? ती कारवड कोणाला द्यायची? मग इकडून बरं, टाकू ती जाऊ दे. कारवड. पांडू भाऊ तुमचं ऐकतो, जाऊ दे. आता माय वाटायला येईल ना काही. मग तुम्हाला एक मग गाय. आपण दोघं राहू हे करू. हा. मग मी काय करतो तुला बरोबर हा. हा मग जाऊ दे. आता असं करू. कारवड द्या त्याला. काय आपल्याला. हा, आता आपण घेऊ, करू आणि मग पाहू. आपलं चांगलं सांगायचं. हा. सरपंच करा मग काय. मग तुला एक खाटी गाय एक दुधाची गाय, हा. त्याला एक खाटी गाय एक दुधाची गाय, हा. आणि बाकीच्या गाय ज्या आहेत त्या रामभाऊला राहतील. यांना सगळ्या हा, जेवढ्या दुधाच्या हा. असतील तेवढ्या. त्या यांना देऊन टाका. आणि अशा पद्धतीनं राहा. हा. आणि एका खोलीत तू राह आणि एका खोलीत तो राहील. हा चालत. आणि ज्यांनी माझ्या खोलीत यायचं नाही बरं परत. हा, नाही येणार, जाय. आणि तो परत मा खोली तुला द्यायचं येऊन नाही. नाही देणार नाही मी. मा खोली तो परत यायचं नाही, पाहिजे तर टाकायचं नाही इकडे अजिबात. आणि ते गोट्याच्या अंगून जे आहे ती खोली ती रामभाऊला राहून द्या. हा चालत. आणि तू गोठा मला लागतो. वाटान मग मी काय का रस्त्यावर बांधू का काय? बांध रस्त्यावर नाही, तू कुठे बांध काय? जमणार नाही. गोटा किती मोठा आहे तुमचा? गोटा गज मोठा आहे असं चांगलाच मोठा. चांगलंच तर 50 फूट आहे. हा पण 25 फूट यायला द्या. 25 फूट तो. नाही नाही, चालेल. त्याला 20 फूट द्या, 30 फूट नाही, मार नाही, द्या. 30 फूट गायचं तिकून एका साईडनं मुत्तरीची द्या 10 फुटाची तेवढी तसं नाही मुत्तरी म्हणणार, द्यायची तसं नाही त्याच्यात. म्हणणार. 50 फूट गोटा आहे ना, हम्म. 10 फूट गोटा तुला, 10 फूट गोटा त्याला, आणि 30 फुटाचा गोटा रामभाऊला राहील. त्याची काय, गाय असं काय जादा- मग त्यांच्या गाय ज्यादा आहे, तुमच्या हा, गाय कुठे जादा झालं? एकच गाय. तसं नको. 20 फूट यायला द्या. 20 फूट यायला द्या. हा, राहू दे. 10 फूट फूट यायला द्या. हा. बरं तसं असं करा. करा. हा चालेल. अशा पांडू पद्धतीने भाऊ द्या जसं वाटे खरं करून. आहे. आणि ते 30 फुटामध्ये आमच्या दोघांची मिळून 30 फुटात मध्ये भीत घाला आणि त्याचं ते 20 फूट ते बाजूला काढून टाक. हा चालेल चालेल. हा, मग आम्ही भीत घालून दोघांची मिळून म्हणजे तुम्ही म्हणजे आमचे यांची 10 आणि मग 20 आणि त्याची 20 बाजूला म्हणजे पाहिलं का सर दोघांनी बापले. आम्हाला घालायची नाही. पांड्या तू मध्ये बोल नको, आम्हाला मध्ये भीत घालायची नंतर. अरे मी सरपंचाला सांगू राहिलो भाऊ. का बस पांड्या. दमदार रे, ऐकत जा सरपंच. आता असं करू, मोठ्याला आहे ना, मोठ्याला द्या इकडून, लहान्याला राहू द्या इकडून. बरं. हा, आणि म्हणजे पाय बिल मोठ्याला द्या इकडं. तुला हा ना, असं चालेल. त्याला. मोठ्याला मुरमाटाचं बन ना तुकडं. तू. हा ये उभी तू आहे, सांग ये ना द्या. त्याला. आणि लहान नाही नाही, मुरबाटच कस काय मला येईन? बिलाईचं सरपंच राव आज कुठे वाट राहते का? पांड्या तू काड्या लावलं का बिलायच असं नाही त्याच्यात. काहीतरी ना तुम्ही. सरपंच तुम्हाला पडतं की अशी वाटी? असं द्या. नाही नाही, आता जे आता केलं मला ना, लहान आहे, पावस लागेल. आता जे आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आता जे केलं ना आणि तेच योग्य आहे. हा. हा बरोबर आहे की नाही हो, दोन- सरपंच? पांड्या तू का बस पांड्या येवा दादा तू पांड्या पाहिला का कसं सांगू त्याला पाहिलं का कसं पांड्या बरोबर बोलतोय. तू का बस पांड्याचं काय पांड्याच हा. काड्या करून राहिला. पांड्या काय आता काड्या करतोय? तुम्ही ना दमधारा, तुला समजत नाही दर्शक. हा बरं चालेल. घ्या करून. तुला आता तर जे काय? सांगितलं ना तसं करून घ्या. मला जास्तच लागत. तुला तुला काय जास्त नाही. लागत? आता जे सांगितलं ना तसं करून घ्या. आता हा सरपंच उठा, द्या बरं हा, याची हे करून. घ्या. चला 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 बरं. वाटे वाढून द्या बरं. हा? हा, चला चला, बरं. दाखवा आमचं वावर. हा, मावावर मला बांधा घालून द्या. आईला वैताग दिला रे भाऊ पोरांनी. हा चला पांडू. त्या पांड्याला लय जवळ करून राहिला तिकडे पाय त्या पांड्या. अरे मग पांडू पांड्याचं थांब बाहेर गेलं. काही माणसं काही केली. दादा हो हे मला इकूनच लागत बरं. सरपंच. या बा रामभाऊ इकडे या. या बा हे जो असं बांधे तर हे जे इकडचं आहे घासाचं, हा हे घासाचं तुकडं लहान्याला राहून द्या.
आणि या बाई इकडून जे नाही अजिबात नाही कसं जमणार. काय जमन? कसं काय असं तुम्ही त्याला त्याला बिल- देऊ राहिले मला बिल देऊ राहिले आज कसं काय जमलं? कसं काय जमलं? हा, दादा आता मला हे लागत बघ इकून तू दमदार दास दम या बा सरपंच या बा ह्यो जो बांध आहे हा हा या बा यो असा आहे ना यो सरळ बांध सरळ बांध आहे ना हा हा यो सरळ तर हा बांध आहे ना या बांधाच्या इकडून लहान्याला राहून द्या आणि इकडून मोठ्याला राहू द्या. सरपंच, आज कशी काय बोलता येईल वाटा उचलायचा अधिकार मला आहे. जरी अधिकार तुला आहे मग काय लगेच तुला बागायत बिल जमीन देऊ तुला राहिले काय कोरडवाहू तुम्ही मला का इकडे पहा ना काय मला लागत होती. इकडे काय तुझं बिल आहे ते मग तू लाव इकडे ना घास घास आहे. लाव, तू लाव घास लाव हे दादाने लावेली का तो लावला याला का? द्या ना एवढा बडबड घासाचं करून. मला द्या नाही तर मग सरपंच हा? हे घासवून वाद आहे यांची हा. समजा घास करू आता मोठ्याला कांदे गेली हे काही इकडे हे करेली इथं बी काही बागायत दिसत ना मोठ्याला आणि नाही मग ना मग ते काय एवढं बागायत या बाई, लहान आता यांचे वाद आहे ना फक्त मी कुठं का बरं राहिले घास मी काय बरं घेऊ मग ती? याचे मग मी का राहिले. बरं घेऊ? नाही नाही मला आणि काय मला मग लागत आता आहे. सरपंच मला घासच लागत याला दोन मला लागत याला नाही. 2 एकर आपण ऊस दिला हा. लहान्याला ऊस दिला 2 एकर बर. मला बी 2 एकर घेतला बर बरोबर हा ते आणि- ते ते वरल्या हा, वाटणीतलं आता- झालं बरोबर मग हे घासाचा वाद येतो लहान्याला मोठ्याला आपण हे कांदे देऊ तिकडे कांदे आहेच ना हा, मोठ्याला एवढे एवढे कांदे ते लहान द्या ना मग ते नाही, मी कांदे नाही देऊ. घेणार ती कांदे मग नसन कांद्याला मग तुम्ही तुमच्या या नाही मका ना घास आली, वाटून द्या मका यांना. मला काय आणलं का? मका मागवतो. काय, हिरवी गार. सांगा पांडू नाही तर मग या बा हे जे बांध आहे हे बांधाचे इकडून मोठा इकडून लहान आपण आहे ना घासाचे जो घास आहे जोपर्यंत घास आहे तोपर्यंत अर्धा अर्धा घास राहू द्या दोघांना मग नाही नाही वावर मी वावरात येऊन अरे, देणार नाही त्याला तो तसंच ठेवायचं पुढे नाही कापणी आली म्हणायचं नांगरून टाकायचं मग मी काय नांगरून टाकीन पण त्याला देणार नाही वावरात येऊन नाही देणार. केला नाही ना ऐकत अजिबात नाही जमणार मी असं देणारच नाही हा. नाही. पांड्या तू गप राय आपलं चांगलं सांगणं का? सांग नाही ऐकलं नाही नाही जमणार. अर्धा अर्धा घास घ्या अर्धा नाही मी येऊन देणार नाही त्याला आणि तो यायचं नाही बरं का बरं का? एवढं नाही अरे हा ना बोट का बरं एवढं नाही कोणाला द्यायचं मला? बोट कोणाला दाखवतो तुला दादा याला दाखवलं सांगायला आणीन मी याला दाखवलं बोट का बरं एवढं नाही द्यायचं वावरात तुम्ही ना ऐकतेच नाही थांब, मीच काठी घेतो आता हातामध्ये नाही, आधी याचा पाडून द्या आणि मग पहा काठीच कसं सरपंच? करते मग कसं करता मी तर मात म्हणणं एक होतं काम मग इकडून इकडून एका घास निम्मा निम राहून द्या त्याला बोट दाखवायला मला बोट बोट दाखी नाही अरे दमला तुला ही घासाचा माल लागत होता आता बर जमणार नाही तुला 2 बिघे योग्य आणि 2 बिघे त्याला दे नाही जमणार थोडा मला हे कमी सगळं लागत एवढं सगळं कस काय हो आता ते बिलायचे सरपंच. त्याला नाही तर मग आहे ना या बा अजिबात अशा जमणार नाही. अशा आडव्या वाटण्या करा मग हे जरी बांध उभा आहे ना तर अशा आडव्या वाटण्या करा अर्धा एकाला ना अर्धा एकाला इकडे हा, घास नाही नाही मला आडवा लागत. नाही उभं नाही उभं पडेल वाटणी उभी माल लागत एवढं मला घासाचं लागत नाही नाही सरपंच. बाकीचं मला काय माहिती अय, नाही. मला घास लागत. मला घासाचं लागत हा, तुला मला सांगतो आता. घासाचं. मला घासाचं लागत तुला सांगतो. मला घासाचं लागत मला घासाचं लागत काय अरे म्हातारं पडलं, म्हातारं पडलं. दादा अरे दादा पडलं दादा पडलं काय मुलं दादा 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 काय झालं दादा अरे दादा काय झालं दादा बोलवलं का काल सावलीत घ्या दादा ए, जरा जरा सावलीत घ्या, दादा इकडून तर. काय पोरं रे सावलीत घ्या सावलीत घ्या खुशाल भांडणं करता आम्हाला काल बोलवलं रे इकडे याच्यामुळे झालं सगळं त्यामुळे झालं सगळं त्यामुळे झालं त्यामुळे झालं सगळं. म्हणलं तर मार भांडणं करते मार हे करते दादा अरे घ्या घ्या ए पाण्यान पाण्यान पाणी आलं, पाण्यान पाण्यान दादाला पाणी आलं पाण्यान 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 दादा पाण्यान 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 दादा पाणी आणा नाही, त्यामुळे झालं सगळं पाणी आणलंय त्यामुळे झालं सगळं दादा 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 पाणी आणा कोणतरी यायचे काय पोर आहे बा काय पांड्या वय माझं काय मत झालं मला आत नको आम्हाला पांड्या- साठी बोलवलं का तुम्ही दादा याच्यामुळे झालं सगळं अरे मी मला लागत होतं दादा सामंजस्यानं घ्या सांगू पाणी आणा पाहिजे, पाणी आणा दे. दे पाणी, घे पाणी घे पाणी घे पाणी दादा पाणी दादा पाणी पे दादा दादा ए दादा उठा 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 उठून बसा उठून बसा उठून बसा आवाज सोडा दादा उठून बसा काय नाही काय नाही काय नाही काय नाही गाडं लागन दादा काय नाही
त्याचे पोरं का खुशाल बांधणं करते पाडायला बोलवून भांडण. हा ना. नाही भाऊ मला नाही लागत भाऊ आटे बिटे मला नाही लागत घास, तुलाच घे घासाचं. तुलाच घे भाऊ सगळं त्याचे इतका दादाला time जरा मार पाणी बांधणं द्या ना. करते ना आता पहा ना. नाही नाही तुलाच घे घासाचं, मला नाही लागत घासाचं. इतक्या टाइम मार बांधणं केले ना नाही, आता नाही, मला वाटे नाही लागत आणि गावड्या नाही लागत मला नाही लागत घासाचं, तुलाच घे आता. तूच घे भाऊ पण दादाला काय झालं ना मग तू सांगू तुम्ही तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा. आणि Subscribe आम्ही करा. दोघं आहे ना भाऊ भाऊ आहे. आम्ही काय एवढं हे नाही भांड कुदळ नाही, असे आहे तसेच आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ नंतर येईल लवकर. चला म्हणजे चालत चालू दिसतं म्हणे. काय म्हणायचं बाईक त्याला द्या, त्याचा आवाज